हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी राजू काळे नाशिकहून स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे ना मित्रांनो, नाशिकमध्ये ना खूप जबरदस्त असा पाऊस चालू आहे. गेली 4 दिवसापासून नाशिकमध्ये पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये वातावरण तर खरंच खूप छान सुंदर असं झालेलं आहे मित्रांनो. पण काय आहे की मित्रांनो, आज आहे ना खूप अर्जंट काम आलेलं आहे मला. त्याच्यामुळं मला आहे ना बाहेर जावं लागतंय. तर ते काम आहे मित्रांनो, माझ्या मुलाचं आहे ना, आज कॅप राऊंडपूर्वी आहे ना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आज. तर एम-ए-टी भुजबळ कॉलेज म्हणून आहे नाशिकमध्ये. तर तिथे मी जात आहे मित्रांनो. तर चला तुम्हाला मी दाखवतो. खूप पाऊस साचले रस्त्यांना. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता नाशिकमध्ये इतका पाऊस चालू आहे ना मित्रांनो. तर हे जे रस्ते आहेत ना, ह्या रस्त्यावरती पूर्णतः असं एकदम समजून घ्यायचं की एक नदीसारखं आहे ना, हे रस्ते आहेत मित्रांनो. तर हे पूर्ण रस्ता पाण्याखाली. हे बघू शकता तुम्ही, एकदम पूर्ण पाणी साचलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, एकदम रस्त्याला आहे ना नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे मित्रांनो. तर नाशिकमध्ये जर तुम्ही राहत असाल ना मित्रांनो, आणि तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर नक्की काळजी घ्या मित्रांनो. कारण की काय आहे ना, एवढ्या पावसामध्ये गाडी चालवणं हे खूप रिस्की असतं. त्याच्यामुळे सावधानतेने गाडी चालवा मित्रांनो तुम्ही. आणि नक्की खूप अर्जंट असेल तरच घराच्या बाहेर पडा. नाहीतर घरामध्ये राहून मित्रांनो तुम्ही चहा भजी आणि याचा आनंद नक्की घ्या मित्रांनो. चला तर, चला मी आता जातोय पुढे, दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. आता आपण सध्या पोहोचलो आहेत अंबड पोलीस स्टेशनच्या जवळ आहेत आपण आता. तिथून आपल्याला एक ओव्हरब्रिज लागेल. मुंबई आग्रा हायवे आहे. त्या हायवेवरती आता आपण एंट्री करतोय. नाशिकमध्ये बघू शकता तुम्ही, खूप छान असं आल्हाददायक वातावरण तयार झालेलं आहे मित्रांनो. आणि गार वारा पण येतोय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पावसाच्या सरी पण खूप जोरात चालू आहे मित्रांनो. आणि अशा क्लायमेटमध्ये ना मित्रांनो, खरं सांगू का, गाडी चालवायला खूप जबरदस्त मजा येते मित्रांनो. खूप एकदम छान वाटतंय गाडी चालवायला मित्रांनो. तुमच्या शहरामध्ये पण असंच वातावरण आहे का? असं पावसाचं वातावरण आहे का मित्रांनो तुमच्या शहरामध्ये? असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मित्रांनो. चला तर भेटूया आपण. आज आता पोहोचलो होतो आपण भुजबळ नॉलेज सिटी कॉलेजमध्ये. चला तर आता आत जाऊन बघूया, आपली ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करून घेऊया. चला. तर हे आहे मित्रांनो भुजबळ नॉलेज सिटीचं गेट. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असं मागच्या बाजूला खूप चांगला व्ह्यू आहे आपल्या एम-ए-टी कॉलेज बिल्डिंग आहे या बाजूला. चला आपण आता दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जाऊया. त्या बाजूला पण एक आहे बिल्डिंग. चला ये. बाकी डॉक्युमेंट्सचा सेट लावलायस ना? सगळा सेट लावलाय. 2 झेरॉक्स झालेले आहेत का? मग ते झेरॉक्स सेट एकदा चेक करून घे. इथे आले की आपण प्रिंट काढून देऊ. सगळं एकदा. चला तर मित्रांनो, आता आपण लायब्ररी सेक्शन. बापरे, भरपूर पुस्तक आहे. खूप मोठी लायब्ररी. बघू शकता मित्रांनो, आता खूप एम-ए-टी कॉलेजची लायब्ररी खरंच खूप मोठी आहे. बसण्यासाठी जागा आहे. बसा, बसायचं बस. हे बघा मित्रांनो, आता आपण लायब्ररीमध्ये बघू शकता, खूप मोठी लायब्ररी आणि खूप चांगलं असं कॅम्पस आहे मित्रांनो. भुजबळ नॉलेज सिटी आहे. जबरदस्त कॅम्पस आहे. मोठं वातावरण. चला तर जाऊया आपण आता. आपलं काम झालेलं आहे. चला जाऊया आपण परत आता.
नाव पण दाखवलं होते त्याला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपलं MUT भुजबळ कॉलेज हे फिरून झालेलं आहे. आपल्या इथे आपण लायब्ररी बघितली, कॉलेज बघितलं, आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ॲडमिशनचं ते पण आपण बघून झालेलं आहे आता. तर चला आपण परतीच्या प्रवासाला निघूया. चला जाऊया आपण घरी आता. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मित्रांनो नक्की शेअर करून सांगा. चला भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.